नमस्कार. आपण आता आहोत SP ऑफिस या ठिकाणी. मागील काही 13 दिवसापूर्वी मी एक बातमी प्रसारित केली होती. ती बातमी होती शिंदखेडा तालुक्यातील मालपूर या गावातील. मालपूर या गावामध्ये इंद्रे कुटुंबांवर ज्या प्रकारे एक जातीवाचक कारण पुढे करून एका उच्च वर्णीयांनी ज्या प्रकारे हल्ला चढवला आणि त्यांना म्हणजे लाठ्या काठाने मारहाण केली. सदर या गृहस्थाला डोक्यावर मार लागला होता. 16 टाके पडले. या ताईंना देखील मारहाण झाली. त्यांना खांद्याला डोक्याने मानेला मार लागलेला होता. त्यांच्या मुलाला देखील अशा प्रकारे हाताला काहीतरी इजा केला गेला होता. सदर घटना ही त्या दिवशी झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला ही गुन्हा नोंदवला गेला. मात्र त्या जे आरोपी होते या आरोपींना नेमकं काय कारवाई झाली या लोकांना अद्याप त्या गोष्टीची माहिती दिलेली गेली नव्हती. अशी परिस्थिती असताना देखील एकीकडे ज्या प्रकारे स्थानिक पोलिसांनी ज्या प्रकारे BNS अंतर्गत जे कलम दाखल केले, अत्यंत साधे कलम दाखल केले जेणेकरून एखादी आरोपी त्या ठिकाणी अटक होऊन लगेच मुक्त व्हावेल या ठिकाणी. आणि तशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी सांगितलं की 4 आरोपींना आम्ही अटक केलं. मात्र त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये त्याला जामीन मंजूर झाला आणि ते आरोपी आता मुक्त झालेत. मग अशा प्रसंगामध्ये आपण विचार करू शकता की अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असता तर आज ते लोक आत राहिले असते आणि ह्या लोकांना कुठे ना कुठे न्याय मिळाला असता. आज स्वातंत्र्य काळानंतर आज देखील दलित समाजावर, आदिवासी समाजावर ज्या प्रकारे खेड्यापाड्यांवर बहुतांश प्रमाणामध्ये ज्या प्रकारे अन्य अत्याचार होतात, जातीवादी शिवीगाळ केला तर एका प्रकारे जातीने हिणवलं जातं. अशा प्रसंगामध्ये एक जे वरिष्ठ अधिकारी असतात यांनी ह्या गोष्टीला कुठे लगाम लावण्यासाठी एक मोठा कठोर कारवाई करणं अपेक्षित असताना देखील या ठिकाणी कुठली कारवाई झाली नाही. त्यामुळे त्या बेबस होऊन या ठिकाणी आज SP साहेबांना या ठिकाणी निवेदनासाठी आले होते. काही दिवसापूर्वी देखील यांनी अशाच प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं. मात्र शासकीय काहीतरी संप चालले असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची काही भेट झाली नाही. मात्र आज देखील या ठिकाणी निवेदन देत असताना देखील त्यांना शासनाकडे एक अपेक्षा आहे, प्रशासनाकडे एक अपेक्षा आहे की कुठे यांना न्याय मिळावा अशी एक माफक यांची एक मनोकामना आहे. मात्र ही मनोकामना पूर्ण होईल का हे आपलं आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच त्याच प्रकारे आपण पाहू शकता की आज धुळे तालुक्यामध्ये, धुळे जिल्ह्यासाठी जे आपले पालकमंत्री आहे, आज त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारे जर एखादा दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असेल, नेमकं शासन करतं काय आणि प्रशासन करतं काय हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. मी जनसामान्यांचा आवाज.